हिवाळ्याचा परफेक्ट खाऊ गूळ शेंगदाण्याची पोळी आज आपण बनवते। भरपूर सारण भरून न फुटणारी एकदम मऊ अशी ही पोळी करायला खूप सोपी आहे, खूप पौष्टिक आहे आणि महत्त्वाचं म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी पोळी तुम्ही जर एकदा बनवली ना तर परत परत बनवाल इतकी चवीला रुचकर होते। नमस्कार, मी स्मिता, स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी 2 वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि 1.5 वाटी एवढा गूळ घेतला आहे। एवढ्या साहित्यामध्ये अगदी परफेक्ट गुळव्याच्या ह्या पोळ्या बनवून तयार होतात। खूप कमी साहित्यामध्ये सोप्या पद्धतीने हेल्दी अशी आज रेसिपी आपण बनवते। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत जरूर बघा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा। आता शेंगदाणे मी मीडियम टू लो फ्लेमवरती मस्त खमंग भाजून घेतलेत। खूप तळतळेपर्यंत किंवा चुरल्यावरती सहज साल निघेल ना अशा आपल्याला भाजून घ्यायचे। छान खमंग भाजले तर पोळीला चव देखील खूप सुंदर येते। आता भाजल्यानंतर याला गार करायला ठेवले आणि इकडे मी कणिक मळून घेतली। कणिक मळताना 1 वाटी गहू पीठ, 1 चमचा बेसन पीठ, चिमूटभर मीठ आणि अर्धा चमचा साजूक तूप घेतलेले। छान एकजीव करून घेतलं आणि पाणी टाकून छान घट्टसर असा गोळा मळून घेतलाय। आता रेग्युलर चपातीला मळतो ना त्यापेक्षा बऱ्यापैकी आपल्याला घट्ट मळायचं आहे, कारण जे आत भरणारं सारण आहे ते देखील आपलं कोरडं असतं आणि त्यामुळे कणिक देखील आपल्याला घट्ट मळायची। असं केल्यामुळे खूप पातळ अशी पोळी लाटता येते, लाटताना अजिबात फाटत नाही, खूप छान पोळ्या लाटता येतात। आता याला तेलाचा हात लावून मी झाकून ठेवणार आहे। याच्यामध्ये जे आपण बेसन पीठ आणि तूप वापरले ना त्यामुळे खूप खुसखुशीत अशी ही पोळी तयार होते। बेसन पिठामुळे टिकते देखील छान, चवीला रुचकर देखील होते आणि खूप खमंग अशी होते, अजिबात चिवट होत नाही, वातट होत नाही, त्यामुळे जरूर टाकावं। आता कणिक मुरेपर्यंत मी इकडे सारण तयार करून घेतले। शेंगदाणे सालीसकट घेतलेत मी, गूळ घेतले आणि पाव चमचा एवढी वेलची पूड घेतली। वेलची पूड पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण जरूर टाकावी, मस्त चव येते। आता मिक्सर मी चालू बंद करत असं जाडसर भरड करून घेतली। खूप बारीक अशी पेस्ट करायची नाही आपल्याला आणि खूप असे जाडसर ओबडधोबड शेंगदाणे राहतील ना असं देखील आपल्याला करायचं नाही, असे बारीक टेक्स्चर असं करून घ्यायचं आहे जाडसर। आता हे आपलं मिश्रण तयार झालं आहे। हे लाडू देखील आपण तयार करू शकतो। याच्यामध्ये आपण तेल तूप काही वापरत नाही ना, म्हणून 3-4 महिने सहज टिकतात। अगदी मधल्या भुकेसाठी, उपवासासाठी किंवा मुलांना छोट्या टिफिनसाठी परफेक्ट ऑप्शनल असतं हे लाडू, टिकतात देखील छान आणि चवीला रुचकर आणि हेल्दी हे लाडू तयार होतात। किंवा हे मिश्रण आपण स्टोअर करून ठेवायचं। रोजच्या चपातीला थोडीफार कणिक उरली ना चपाती करून, तर त्यावेळेस आपण गरम गरम ह्या पोळ्या मुलांना करून देऊ शकतो। आता कणिक छान मुरून झाली, सारण देखील तयार झालेले। आता पोळ्या लाटायला घेऊयात। आता चपाती एवढा उंडा घेतला आहे मी आणि मोदकाला पारी करतो ना त्याप्रमाणे पारी करून घेतली। आतमध्ये थोडी जाडसर राहू द्यायची, कारण लाटताना अजिबात ती फाटणार नाही त्यासाठी। आता भरपूर सारणाच्या आपल्याला पोळ्या करायच्या आहेत, म्हणून जास्त सारण बसावं म्हणून असं दाबून आपल्याला सारण भरायचं आहे, त्यामुळे जास्त सारण भरलं जातं आणि जास्त सारण भरल्यामुळे खूप खुसखुशीत अशी ही पोळी होते आणि चवीला देखील खूप रुचकर लागते। भरपूर सारण भरून घेतलं आहे मी आणि मोदकाप्रमाणे त्याची वाटी करत आतमध्ये सारण दाबत असं अंगठ्याने त्याचं तोंड जुळून घेतलं आहे। मोदकाप्रमाणे सेम आपण हे करून घ्यायचं किंवा पुरणपोळ्या करतो ना त्याप्रमाणे आपल्याला करून घ्यायचं आहे। अगदी वरचं तोंड जुळून त्याचं तोंड बंद करायचं आणि मस्त गोळा तयार करून घ्यायचा। आता हे लाटण्यासाठी आपला उंडा तयार झाला। याला गव्हाचं पीठ लावून छान दाबून घेतलेलं आहे मी। असं दाबून सगळीकडे सारण आपल्याला पसरवणं खूप गरजेचं आहे, ज्याच्यामुळे पोळी लाटल्यानंतर एकसारखं सगळीकडे सारण पसरलं जातं, कडेपर्यंत सारण पसरतं, त्यामुळे खूप छान चवीला रुचकर ही पोळी तयार होते। खूप मऊ खुसखुशीत होते। लाटताना खूप हलक्या हाताने लाटायचं, दाबून लाटायचं नाही। दाबून लाटलं ना तर पटकन ती फाटू शकते, त्यामुळे हलक्या हाताने लाटायची आणि घट्ट कणिक मळल्यामुळे खूप छान अशा पातळ अशा पोळ्या लाटल्या गेल्या आहेत। दोन्ही बाजूने तुम्ही पाहू शकता, अजिबात ती कुठेही फाटलेली नाही आहे, कडेपर्यंत छान सारण पसरलेलं आहे। आणि जे जर आपले मिश्रण बारीक करताना जाडसर शेंगदाणे जर राहिलेत ना आपले, तर लाटताना त्या जागेवर ती पोळी फाटू शकते, त्यामुळे तेवढी काळजी आपल्याला घ्यायची। अख्खे दाणे, अर्धवट दाणे असे ठेवायचे नाहीत, असतील तर निवडून घ्यायचे, अशी जाडसर भरड करून घ्यायची। आता तावा तापून झाल्यावर त्याला थोडंसं तेल लावून मी ह्या पोळ्या बनवायला घेतल्यात। सुरुवातीला मोठाच गॅस ठेवलेला आहे, उलट पुलट करून आणि मग दोन्ही बाजूने तूप टाकून याला छान खमंग खरपूस असं भाजून घेतलेले। आता महत्त्वाचं म्हणजे तूप टाकल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आणि मस्त छान सोनेरी रंगावर ह्या भाजून घ्यायच्या आहेत, कारण गूळ असल्यामुळे त्या मोठ्या गॅसवरती लगेच करपतात। असं तूप टाकल्यानंतर गॅसची फ्लेम लो केली ना तर छान कलर येतो त्याला आणि मस्त आतपर्यंत खमंग भाजले जातात। खूप झटपट ह्या सगळ्या पोळ्या बनवून तयार झाल्यात। चवीला अतिशय रुचकर होतात, खमंग होतात, शिवाय पौष्टिक होतात। मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी किंवा मुलांना टिफिनसाठी किंवा ट्रिपला वगैरे जात असतील ना मुलं, अशा वेळेस हा परफेक्ट ऑप्शनल आहे, तुम्ही नक्की तयार करून बघा।
हिवाळ्यात शरीराला ऊब देणारी, ताकद वाढवणारी, खूपच पौष्टिक अशी ही पोळी गूळ शेंगदाण्यामुळे चवीला तर मस्तच लागते. ही बनवायला खूप सोपी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फ्रीजबाहेर 10-15 दिवस व्यवस्थित टिकते. एकदा केली ना पुन्हा पुन्हा करावीशी वाटेल इतक्या चवीला रुचकर ह्या पोळ्या तयार होतात. रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर सांगा. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.